आणि या घडीला एक महत्त्वाची बातमी येते। लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि याच संदर्भातली एक मोठी बातमी येते आहे। आपल्यापर्यंत जी बातमी येते ती अशी की रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झालेली आहे। काही क्षणापूर्वी रश्मी बर्वे यांच्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट आपण बघितला। काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। रामटेकमध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का आहे। रामटेकमध्ये रश्मी बर्वे यांना उमेदवारी काँग्रेसला द्यायची होती, मात्र रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झालेली आणि हा काँग्रेसला मोठा धक्का आहे। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय दिलाय की त्या निवडणुकीला सामोऱ्या जाऊ शकत नाहीत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांना अधिक विचारूया। उदय, काय सांगाल, काँग्रेसला मोठा धक्का रामटेकमध्ये? खरं तर निवडणुकीच्या आधीच काँग्रेसला नागपूरमध्ये बसलेला हा मोठा धक्का आहे, कारण काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी जी आहे ती निवडणूक आयोगानं आता रद्द केलेली आहे। खरं तर रश्मी बर्वे यांची जात सर्टिफिकेट आणि जात पडताळणी सर्टिफिकेट जे आहे ते समितीने जे आहे ते रद्द केलं होतं आणि त्यानंतर रामटेकची जी जागा आहे ती खरं तर अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित आहे। त्यामुळे जर रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र जर रद्द झालं असेल तर अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातून त्या इथून निवडणूक लढवू शकत नव्हत्या आणि हाच आधार घेत जे आहे ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांचं जे आहे ते उमेदवारी रद्द केलेली आहे। आता रश्मी बर्वे यांच्या ऐवजी त्यांचा पर्यायी म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी दाखल केला होता। त्यांची उमेदवारी आता निवडणूक आयोगानं मान्य केलेली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या आता रामटेकसाठी उमेदवार रश्मी बर्वे ऐवजी श्यामकुमार बर्वे हे असणार आहेत। नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। म्हणजेच काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं आपल्या स्पेशल रिपोर्टमध्ये की काँग्रेसचा रामटेकसाठीचा प्लॅन बी रेडी होता। तो प्लॅन बी असा होता की जर बर्वे यांची उमेदवारी म्हणजे श्रीमती बर्वे यांची उमेदवारी जर रद्द ठरली तर मग त्यांचे पती श्यामसुंदर बर्वे हे निवडणुकीला सामोरे जातील। त्यामुळे आता रामटेकमध्ये पारवे विरुद्ध श्यामसुंदर बर्वे अशी लढत बघायला मिळेल।